ईशे न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। परळी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता म्हणावी तशी गती आली आहे। प्रत्येक प्रभागातील सर्वच उमेदवार आपापल्या प्रचाराला सुरुवात करून मतदाराच्या गाठीभेटी घेत आहेत। मतदान करण्याचे आवाहन करत असून प्रत्येकच उमेदवार हा सकाळी लवकरच प्रचाराच्या कामाला लागत आहे। परळी नगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व रिपाई युतीच्या सुरेखा मेनकुदळे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरोजिनी हलगे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। 16 प्रभागातील 33 जागांसाठी तब्बल 248 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। प्रमुख पक्षांसह 10 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी निवडणूक लढवत आहेत। 11 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेण्याची तारीख असली तरी सर्वच उमेदवार जोराच्या प्रचाराला लागले आहेत। छुप्या भेटीगाठीसह पक्षाचे रुमाल गळ्यात टाकून प्रचार केला जातो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या काही उमेदवारांच्या एक प्रचार फेऱ्या संपुष्टात आल्या आहेत। आज भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली तर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे। राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी आज भाजपा, शिवसेना, रिपाई युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील विविध भागात जाऊन मतदारांशी संवाद साधला। शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपा व मित्र पक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले। नामदार पंकजाताई मुंडे यांनी आज दिवसभरात विविध प्रभागात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। शहरातील गणेश पार्क, बंगला गल्ली, मुल्ला गल्ली, आंबेवेस, नांदुरवेस, आझाद नगर, जंगम गल्ली, झुरडे गोपीनाथ गल्ली येथे सर्वश्री उत्तमराव देशमुख, संतोष नामंदर, सुरेश धर्माधिकारी, जफर पटेल, भगवान हलगे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या। उमेदवार शमसुद्दीन खतीब, कादर कुरेशी यांनी आयोजित केलेल्या मतदारांच्या बैठकीतही त्यांनी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील विकासाची एक सुवर्ण संधी चालून आली आहे। पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहराची केलेली बकाल अवस्था पाहून लोकांनीच आता बदल करायचे ठरवले आहे। विकासाला मी कुठेही कमी पडणार नाही। आपण भाजपा व युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून युतीच्या ताब्यात सत्ता द्यावी असे आवाहन नामदार पंकजाताई मुंडे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केले। परळी नगर परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह शहरातील सर्वच प्रभागातील 33 उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते व भव्य जाहीर सभेने होणार आहे। परळी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी सौ सरोजिनी सोमनाथप्पा हलगे यांना उमेदवारी दिली असून सर्वच्या सर्व 33 वार्डात सक्षम उमेदवार दिले आहेत। नामदार धनंजय मुंडेंचे खंबीर नेतृत्व, विकास कामांची भव्य शिदोरी, सक्षम उमेदवार आणि शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची हवा यामुळे पहिल्याच टप्प्यात परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे। सोमवारी या सर्वच उमेदवारांचा अधिकृत प्रचाराचा शुभारंभ मोंढा मैदान येथे सायंकाळी 7 वाजता नामदार धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते व त्यांच्या सभेने होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष पंचायत शिरसाट, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, माजी नगराध्यक्षा सौ राधाबाई बियानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद फड, मार्केट कमिटीचे उपसभापती बाबासाहेब काळे, ज्येष्ठ नेते हबीबभाई कच्ची, माजी नगराध्यक्ष सोमनाथप्पा हलगे, शहराध्यक्ष चंदूलाल बियानी, नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी सभापती भास्कर मामा चाटे, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, माजी उपनगराध्यक्ष सौ नीलाबाई रोडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष निळकंठ चाटे, ज्येष्ठ नेते एस समर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, प्राध्यापक डॉक्टर मधुकर आगाव, प्रतिष्ठित व्यापारी मधुकरराव तांबट, शंकरराव पेंटेवार, माजी शहराध्यक्ष देवीदास कावरे, युवक तालुकाध्यक्ष माणिकभाऊ फड, ज्येष्ठ नेते अकबर काकर, बाबूभाई मिस्किन, सोपानराव रोडे, केशवभाऊ बळवंत, महिला आघाडी अध्यक्षा सौ रेशमाताई गित्ते, शहराध्यक्षा सौ अन्नपूर्णा जाधव, राष्ट्रवादी परळीचे प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर, केडी उपाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक कार्यालय कावेरी प्लाझा बस स्टँड समोर येथे सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभही सोमवारी सकाळी 11 वाजता नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमास
सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे। परळी नगरपालिका निवडणुकीतील भाजपा सेना रिपाई युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज होतो आहे। राज्याच्या ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। गणेशवार येथे जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू आहे। तत्पूर्वी पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। गणेशवार येथील सभेची जय्यत तयारी झाली असून भाजपा सेना रिपाई युतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। रात्री उशिरापर्यंत हा जाहीर कार्यक्रम सुरूच होता। परळी नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सरोजिनी सोमनाथप्पा हलगे यांच्यासह प्रभाग क्रमांक 13च्या उमेदवार सौ कल्पना बियानी व सुरेश टाक यांच्या प्रचारार्थ आज फेरी काढण्यात आली। या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोमनाथप्पा हलगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा उमेदवार चंदूलाल बियानी, केशव बळवंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। या प्रचार फेरी दरम्यान रॅलीत सहभागींनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन पुन्हा एकदा विकासाला साथ द्या असे आवाहन केले असल्याचे चंदूलाल बियानी यांनी सांगितले। गुरुकृपानगर औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण प्रभाग 13 मधील मतदारांच्या गाठीभेटी यावेळी घेण्यात आल्या। नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सौ राजश्री राजेश देशमुख यांनी आज शहर भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। प्रचाराच्या दरम्यान त्यांनी परळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करा असे आवाहन केले। या प्रचार फेरी दरम्यान सौ राजेश्री देशमुख यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। आता वाजणार आश्वासनांचे ढोल, झडणार विकास कामांच्या फेरी। कुणाला आहे शहराच्या विकासाचं गांभीर्य? 5 वर्षात खरंच झालीये का शहराची प्रगती? महाराष्ट्रातच नाही तर देशात गाजलेलं शहर। प्रश्न, आवाहन, आश्वासन, आम्ही घेणार या सर्वांचा सखोल पूर्ण आढावा। घेऊन येत आहोत निवडणूक रणसंग्राम।